नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठाचा आजचा एक स्पेशल एपिसोड आम्ही तुमच्याकडे घेऊन आलोय. किंवा इथून पुढचे 2 एपिसोड काही खास असणार आहेत, कारण एका श्रीमंत, सगळ्यात श्रीमंत अशा गुंतवणूकदाराची आम्ही तुम्हाला जगातल्या ओळख करून देणार आहोत, ज्यांचं नाव आहे वॉरन बफेट. खरं म्हणजे त्यांची नुकतीच अमेरिकेमध्ये एक अॅन्युअल कॉन्फरन्स पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये उपस्थित झालेले होते आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक आणि त्यांचे ते अनुभव आपल्याला सांगणार आहेत. सगळ्यात सुरुवातीला नाईक सर, तुमचं स्वागत. आणि आपण वॉरन बफेट यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. त्यांचं वय 85 वर्ष. कंपनीचं नाव आहे बर्कशायर हॅथवे. जगविख्यात कंपनी आहे आणि कंपनीची सध्याची एकूण मालमत्ता आहे 37 लाख कोटी रुपये. तर निव्वळ गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांनी कमावलेली वैयक्तिक मालमत्ता आहे 4,60,000 कोटी रुपये. नाईक सर, अवाढव्य पसारा. ॲब्सोल्युटली. आणि अगदी म्हणजे तसं बघायला गेलं तर त्यांचं शून्यातनं आपण म्हणता येईल त्यांनी ही निर्मिती केली. आणि दुसरं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळीच्या सगळी वेल्थ ही, लार्ज पार्ट ऑफ द वेल्थ ही इन्व्हेस्टमेंट्समधनं आलेली आहे. म्हणजे केवळ गुंतवणुकीतनं एखादी व्यक्ती एवढं श्रीमंत होऊ शकते. आणि म्हणजे जगातली ती एक काळी ते नंबर 1ला देखील होते. सो नंबर 3ची व्यक्ती ती आहे आज जगातली, केवळ गुंतवणुकीतनं. तर म्हणजे नक्कीच हे एक फार मोठं आश्चर्य आपल्याला म्हणता येईल की लिव्हिंग लेजंड ज्याला आपण म्हणतो ते आजच्या घडीला आहेत असं मला वाटतं. म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार आणि सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये मला वाटतं आता ते 3ऱ्या स्थानावर आहे. आणखीन म्हणजे 2 ही त्यांची खूप मोठी आपली उपलब्धी आपल्याला म्हणता येईल. त्यांची आतापर्यंतची वाटचाल कशी राहिली ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. बालपणापासूनच शेअर बाजारात त्यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यानंतर गुंतवणूक नियमितता आणि सातत्य राखलं. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर दिला आणि आजवरची सगळी गुंतवणूक शेअर बाजारात. हा पण एक युनिक फॅक्टर आहे त्यांचा, सगळी गुंतवणूक शेअर बाजार. ॲब्सोल्युटली. त्यांचा एक छोटा फार्म आहे 400 एकरचा, तो सोडला तर सगळीच्या सगळी गुंतवणूक. आणि ते पण ते म्हणतात की मी गुंतवणुकीसाठी न करता ते मी केवळ माझ्या स्वतःच्या वापरासाठी हा फार्म हाऊस घेतला. तर सगळीच्या सगळी जी वेल्थ आहे ही शेअर बाजारातनं क्रिएट झालेली आहे, स्टॉक मार्केटमधनं क्रिएट झालेली आहे. आणि जर आपण बघितलं ना, बालपणापासून म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी 11व्या वर्षी सुरुवात केली आणि मी थोडं अजून लवकर सुरू केलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे ज्या वेळेला बाकीची मुलं मस्ती करायची किंवा इकडे तिकडे फिरायची तेव्हा त्यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली. न्यूजपेपर वाटायचे ते. आणि आज ते म्हणजे ज्या एक न्यूजपेपर वाटण्यापासून त्यांची वाटचाल सुरू झाली आणि त्यातनं मिळालेले पैसे परत इन्व्हेस्ट करायचे. तर आणि आज ते एका मोठ्या मीडिया कंपनीला देखील ओन करतात. म्हणजे बर्कशायर हॅथवेनी एका मीडिया कंपनीमध्ये देखील गुंतवणूक केलेली आहे, ज्याचं एक वर्तमानपत्र स्वतःचं आहे, TV चॅनल आहे. सो म्हणजे एक काय म्हणतात त्याला, जर एखादा ड्रीम रन ज्याला आपण म्हणतो एखाद्या व्यक्ती स्वप्नवत वाटचाल आहे अक्षरशः. सो आणि साधी राहणी म्हणजे जर आपण म्हटलं ना तर म्हणजे त्यांनी असं म्हटलं देखील आहे, बऱ्याचदा त्यांना असं म्हटलं जातं की ते खूप थोडेसे कुठेतरी कंजूसीने वागतात असं कधी कधी म्हटलं जातं. कपडे फार असे म्हणजे महागडे कपडे वापरत नाही, उंची घालत नाही असं देखील म्हटलं जातं. पण त्याला ते मिश्किलपणे असं म्हणतात की नाही, मी नेहमी महागडे कपडे घालतो पण ते माझ्यावरती थोडे स्वस्त वाटतात कारण मी एवढा श्रीमंत आहे. तर असं ते त्याला एक मिश्किल सेन्स ऑफ ह्युमर पण त्यांचा खूप चांगला आहे. आणि राहणीमानाचा तुम्ही उल्लेख केला तर त्यांच्या घराबद्दल देखील आपल्याकडे एक खास माहिती आहे, आपण बघूया ती माहिती. त्यांची राहणीमान, जसं आता नाईक सरांनी सांगितलं की त्यांचा पेहराव आणि हे गोष्टी तर आहेतच, मात्र त्यांचं घर नेमकं कसं आहे. $31,500 1958 मध्ये त्यांनी ही घर खरेदी केली होती. 58 वर्ष, तब्बल 58 वर्ष ते याच घरामध्ये राहत आहेत. ॲब्सोल्युटली अश्विन. आणि जर आपण बघितलं ना तर म्हणजे तुम्ही ओमाहा ह्या गावामध्ये त्यांचं जे घर आहे आणि एका लाईनीने बरीचशी खूप घरं आहेत तिथे त्या स्ट्रीटवरती. पण जर लोकल माणूस किंवा एखाद्या व्यक्तीला जर माहीत नसेल तर हे घर कुठचं आहे, लोकल माणूस नसेल तर तुम्हाला सांगता देखील येणार नाही की हे जगातल्या 3ऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचं घर आहे. अत्यंत साधं घर. एक सिक्युरिटी फक्त तिकडे उभी होती जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा. म्हणजे ॲब्सोल्युटली काहीही शो ऑफ नाही, काहीही हे नाही. आणि 58 वर्ष एकाच घरात राहत आहेत. एक त्यांचं असं म्हणणं आहे की ते स्वतः जास्त ईमेल वापरत नाहीत, टेक्नॉलॉजी जास्त वापरत नाहीत.
आणि त्यांचं असं नेहमी म्हणणं असतं की माझी इन्व्हेस्टमेंट करण्याची स्टाईल खूप, माझी आणि त्यांचा पार्टनर चार्ली मंगर यांची इन्व्हेस्टमेंट करण्याची स्टाईल खूप सोपी आहे. आम्ही घरात बसून राहतो आणि फोनची वाट बघत बसतो. मग एखादी कंपनी ज्यांना गुंतवणूक हवी असते त्यांच्याकडनं ते फोन करतात आणि त्यांचा फोन उचलून मग ते विचार करतात की मी या कंपनीमध्ये गुंतवणूक करू का नाही. म्हणजे इतक्या सोप्या आणि साध्या ह्याच्यात असतं. चार्ली मंगर यांनी तर म्हटलंय की वॉरेन बफेटचं म्हणजे अत्यंत बिलकुलही असं म्हणजे बिझी शेड्यूल वगैरे असं नसतं. तर त्यांचं असं म्हणतात की बऱ्याचदा वॉरेन बफेटच्या कॅलेंडरवरती एखादी अपॉइंटमेंट लिहिली असेल तर ती कसली असेल तर ती हेअर कटसाठीची अपॉइंटमेंट असेल. सो बाकी कामाची अपॉइंटमेंट नसते. आणि कुठेतरी हे साधं राहणीमान आणि स्वतःला ॲब्सोल्युटली बिझी न ठेवता अपॉर्च्युनिटीजकडे लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळेच कुठेतरी त्यांची वेल्थ क्रिएट झाली असं त्यांचं म्हणणं आहे. खरंय. आणि याच घराच्या अनुषंगाने मला वाटतं त्यांनी एक त्यांच्या शेअर बाजाराला जी कंपॅरिझन केली ती देखील खूप इंटरेस्टिंग आहे. तर तो चार्ट आपण बघूया आणि मग त्याच्याबद्दल बोलूया. आपण बघूया तो चार्ट. हा चार्ट आपण बघतोय. 2785% हे शेअर बाजार वाढला आणि 19% जे आहे ते घराच्या किमती. हे 2013 मध्ये एका कंपनीने कंपॅरिझन केलं होतं की 1958 मध्ये बफेट यांनी घर घेतलं तेव्हापासून US मधल्या घरांची किमती 20% दरवर्षांनी वाढल्यात 58 पासून 58 वर्षात. पण स्टॉक मार्केट त्याच्याच कंपॅरिझनमध्ये 2785% वाढलं. आणि ह्याचंच का म्हणजे हे एक आपल्याला सपोर्टिंग मिळतं किंवा म्हणजे हे अगदी क्लिअरली क्लॅरिफाय करतं की बफेट यांनी प्रॉपर्टीमध्ये का गुंतवणूक नाही केली तर शेअर बाजारात का गुंतवणूक करत राहिले. तर त्याचं हे सपोर्टिंग म्हणजे हे कारण आहे की ही ग्रोथ त्यांना त्यांच्या शेअर बाजारामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये मिळालेली आहे. खरंय. आणि अशी ही साधी राहणी असलेला परंतु जसं आपण म्हणतोय की सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार अशी ज्यांची ओळख आहे त्या वॉरेन बफेट यांचं नेमका गुंतवणूक मंत्र नेमका काय आहे, त्यांची विचारसरणी नेमकी कशी आहे ती आता आपण बघूया. अगदी सोप्या गोष्टी मला वाटतं नाईक सर त्यांनी उलगडून सांगितलेल्या आहेत की पहिला नियम त्यांनी केलेला आहे की गुंतवणुकीमध्ये नेहमी नुकसान टाळावं आणि दुसरा नियम, पहिला नियम विसरू नका. ॲब्सोल्युटली. सो जेव्हा बफेट गुंतवणूक करताना पहिलं सगळ्यात मोठं प्रिन्सिपल त्यांचं असतं की रूल नंबर इज नेव्हर लूज मनी, कधीही नुकसान करू नका. आणि रूल नंबर 2 म्हणजे पहिला नियम विसरू नका. अँड ॲज लॉंग ॲज हे तुम्ही फॉलो करत राहिलात तर तुमचं नक्कीच नुकसान होणार नाही आणि नक्कीच रिटर्न्स बनतील. इनफॅक्ट त्यांच्या पार्टनरनी असं देखील म्हटलंय की मी आणि वॉरेन बफेट आम्ही दोघंही नेहमी प्रयत्न करतो की आम्ही जास्त इंटेलिजंट बनण्यापेक्षा आम्ही कशा प्रकारे स्टुपिड राहणार नाही. म्हणजे केवळ क्षुल्लक मिस्टेक्स अवॉइड करणं हेच आमच्या सक्सेसचं मंत्र आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी बऱ्याच याच्यामध्ये नेहमी हे विचार केलाय. सो बफेट यांचं जी इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी आहे ही त्यांच्या इन्व्हेस्टमेंट गुरु जे होते बेंजामिन ग्रॅहम त्यांच्या ह्याच्यावरनं खूप प्रेरित अशी झालेली आहे. बेंजामिन ग्रॅहम यांनी 1930 मध्ये एक पुस्तक लिहिलं सिक्युरिटीज अँड अनालिसिस. आणि त्या पुस्तकातले बरेचसे मंत्र बफेट आज देखील आपल्याला म्हणताना दिसतात. तर त्याच्यामध्ये नेहमी बेंजामिन ग्रॅहम यांनी म्हटले मार्जिन ऑफ सेफ्टी. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी कंपनी ह्या प्राइसला असेल तर शेअर बाजारात कधी कधी फेअर व्हॅल्यू ही असेल तर कधी कधी शेअर बाजार ही प्राइस देतं किंवा कधी कधी ही देतं. तर तुम्ही जेव्हा ही प्राइस येईल तेव्हा विकत घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मग तुम्ही जेणेकरून तुम्ही नुकसान नेहमी टाळता. आणि बफेट यांनी कित्येकदा असं झालं की 5-5, 10-10 वर्ष प्राइस फेअर व्हॅल्यूच्या कमी येण्यासाठी वाट बघितलेली आहे पेशंटली आणि मग खरेदी केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांचं नुकसान कधी झालं नाही. आणि त्यांचं असं म्हणणं की जर नुकसान तुम्ही टाळलं तर नफा तुमचा नेहमीच होऊ शकतो. 2 नियम आपण बघितले नाही सर. पुढचे 3 नियम आता आपण बघूया. आपण तिसरा नियम बघूया. रेप्युटेशन अर्थात विश्वासार्हता एकूणातच आपलं जे समाजातलं स्थान आहे ते निर्माण करण्याच्या दृष्टीने दीर्घकाळ लागतो, 20 वर्ष लागतात. मात्र ते मातीत मिळण्याकरता 5 मिनिटंही पुरेशी असतात. नियम चौथा आहे. आज कोणीतरी सावलीत बसलंय कारण कित्येक वर्षांपूर्वी कोणीतरी झाड लावलं होतं. अतिशय सोपी साधी उदाहरणं मला वाटतं ते देतात. आणि 5वा नियम आहे आपल्यापेक्षा अधिक सुज्ञ लोकांसोबत राहा. सो आपण तिसरा नियम जर बघितला रेप्युटेशनसाठी आणि ते अगदी म्हणजे खूप पर्टिक्युलर आहेत रेप्युटेशनसाठी. स्वतःचं रेप्युटेशन असो किंवा कंपनीचं रेप्युटेशन असो. मला आठवतं की त्या सभेमध्ये त्यांनी त्यांच्या रेप्युटेशनवरनं कोणीतरी प्रश्न विचारला की त्यांनी फिलिप्समध्ये गुंतवणूक केली आहे आणि पर्सनल याच्यात देखील गुंतवणूक केली आहे तर त्यांना थोडासा फायदा होतोय. तर त्यांना ते बिलकुल आवडलं नाही आणि त्यांनी म्हणजे
अदरवाईज जे नेहमी मिश्किलपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तरं देत असतात त्यावेळेला ते खूप अपसेट झाले आणि त्यांनी म्हटलं की नाही तसं नाही आहे. 1989मध्ये त्यांनी एका कंपनीत गुंतवणूक केली होती. त्या कंपनीचं नाव होतं सॅल्मन ब्रदर्स आणि त्या कंपनीमध्ये थोडेसे इश्यूज झाले होते इन टर्म्स ऑफ थोडेसे काही स्कॅम्स बाहेर आले होते. तर त्यांनी त्या कंपनीची सूत्र आपल्या हातात घेतली आणि ती कंपनी चालवली आणि त्या एका सभेमध्ये आपल्या ज्या एम्प्लॉईजना ॲड्रेस करताना त्यांनी सांगितलं की इफ यू लूज मनी आय विल अंडरस्टँड. म्हणजे जर तुम्ही पैसे नुकसान केलं तर मी ओके आहे त्याच्यासाठी, पण तुम्ही जर एक श्रेड ऑफ रेप्युटेशन म्हणजे एक छोटंसं रेप्युटेशनला जरी धक्का लावला, केसा एवढा जरी धक्का लावला तर मी रुथलेस असेल, मी ते बिलकुल ॲक्सेप्ट करणार नाही. आणि मला असं वाटतं की ट्रस्ट हे एक फार मोठी गोष्ट आहे, गुंतवणूक क्षेत्रात असो किंवा ओव्हरऑल लाईफमध्ये असो. तर ही ट्रस्टमुळेच सगळेच कारभार आपले होतात, सगळेच व्यवहार होतात आणि त्या गोष्टीला ते फार मोठं महत्त्व देतात. खरं. आणि याच वॉरन बफेट यांच्याबद्दल आणखी काही थक्क करणाऱ्या गोष्टी आपल्याला निखिल नाईक सरांकडनं जाणून घ्यायच्या आहेत, कारण प्रत्यक्ष ते त्या कॉन्फरन्सला हजर होते, त्यामुळे तिकडचे आपल्याला अनुभव ते सांगतायत. इकडे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच परत येणार आहोत पात्रा एबीपी माझा. ब्रेक नंतर पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जगातील सगळ्यात श्रीमंत गुंतवणूकदार अर्थात वॉरन बफेट यांच्याबद्दल अधिक जाणून घेतोय आपण. निखिल नाईक सर आपल्या सोबत आहेत. ब्रेक पूर्वी आपण अनेक महत्त्वाचे मुद्दे, खरं म्हणजे अचंबित करणारा असा प्रवास त्याच्याबद्दल जाणून घेतोय. आणि आता भारतीय शेअर बाजार आणि वॉरन बफेट यांची मालमत्ता याचं कुठेतरी आपण थोडंसं एक उदाहरण म्हणून कंपॅरिझनला घेतलंय, ते आपण बघूया आणि त्याच्याबद्दल जाणून घेऊया. भारतीय शेअर बाजारातल्या कंपन्यांचं सध्याचं एकत्रित भाग भांडवल जर $1468 बिलियन आहे असं आपण आता म्हटलं, आणि बर्कशायर हॅथवे या कंपनीचं, जे वॉरन बफेट यांची कंपनी आहे, त्याचं भाग भांडवल आहे $552 बिलियन. म्हणजे ह्या दोन्ही मुद्द्यांचं निरीक्षण जर आपण काढायचं झालं तर ते काय येतं, तर निरीक्षण असं आहे की शेअर बाजारातल्या एकूण भाग भांडवल मूल्याच्या सुमारे 1/3 मूल्याचं भाग भांडवल हे बर्कशायर हॅथवे या गुंतवणूक कंपनीचं आहे. मला वाटतं या निरीक्षणातच सगळं आलं. ॲब्सोल्युटली. आणि ही साईज जी आहे त्यांच्या कंपनीची आणि त्यांच्या मालमत्तेची ही ह्या आपल्या ह्याच्यात दिसते की ओव्हरऑल भारतीय कॅपिटल मार्केटच्या 1/3 जी साईज आहे ह्या कंपनीची. आणि ह्या कंपनीच्या अंडर बरेचशा छोट्या छोट्या कंपनीज, मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये देखील स्टेक्स आहेत त्यांचे. ते नेहमी जेव्हा कुठल्याही मीटिंगला जातात किंवा कुठल्याही कॉन्फरन्समध्ये असतात तेव्हा एक कोकचं कॅन घेऊन बसतात आणि कोको कोला ते म्हणतात की एव्हरी टाइम 11वा कोको कोला विकला जातो तेव्हा मला पैसे मिळतात, कारण त्यांचं त्यामध्ये 10% स्टेक आहे. सो असं त्यांचं ह्या प्रकारे म्हणजे ही साईज त्यांची आहे. कारण कोको कोला जर तुम्ही पसारा बघितला तर तो अवाढव्य आहे. आणि केवळ कोको कोला नाही तर अमेरिकन एक्सप्रेस आणि अशा बऱ्याचशा कंपनीमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. सो सांगण्याचा मुद्दा हा की ओव्हरऑल जिकडे जिकडे आपण पैसे कन्झ्युम करतो, आणि असं मी कुठेतरी वाचलं होतं की जे सामान्य माणसं असतात ते वस्तू खरेदी करतात आणि जे अतिश्रीमंत किंवा जे खरोखर रिच माणसं असतात ते त्या गोष्टी ओन करतात. म्हणजे आपण पिक्चर बद्दल बोलतो, सिनेमाबद्दल आता आपण बोलतो, सध्या सैराट बद्दल फार मोठ्या याच्यात आपण सगळे जाऊन कौतुक करतो, पण जे रिअल स्मार्ट लोक असतात ते अशा गोष्टी प्रोड्यूस करतात किंवा अशा गोष्टी ओन करतात. सो आपण कोको कोलाची तारीफ करतो, कोको कोला कन्झम्पशन करतो, पण ते कोको कोला ओन करतात. सो हा फरक आहे की सामान्य आणि अतिश्रीमंत किंवा जे रिअल स्मार्ट लोक आहेत त्यांच्यामध्ये. आणि ही साईज त्यांची आहे. तुम्ही अमेरिकेमध्ये कुठल्याही गोष्टीचं नाव घ्या, हाईन्स केचप किंवा काही, तर त्या सगळ्या हे ओन करताना आपल्याला ते दिसतात. आणि महत्त्वाचा मुद्दा हा की ह्यांची जी जर आपण ओव्हरऑल वेल्थ जी बघितली तर ती, आणि त्यांनी असं म्हटलेलं देखील आहे की ते जेव्हा जेव्हा बिझनेसेस विकत घेतात तेव्हा तेव्हा ते फार मोठ्या प्रमाणावर अभ्यास करतात त्याचा आणि मग त्याचं डिसिजन घेतात. पण एकदा डिसिजन घेतल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की जर 10 वर्षापूर्वी स्टॉक मार्केट बंद झाली तरी मला फरक पडणार नाही. मी स्टॉक असा विकत घेतो की आज मी घेतला आणि पुढची 10 वर्ष स्टॉक मार्केट बंद असेल तरी मला त्याचा फरक पडत नाही. त्यांना म्हणजे जेव्हा भारतात देखील आले होते तेव्हा मार्केट्सबद्दल विचारण्यात आलं होतं, तर त्यांनी एक अत्यंत सुंदर वाक्य म्हटलं होतं की मी जेव्हा फार्म हाऊस विकत घेतला माझा तेव्हा मी वेदर चॅनल म्हणजे
हे काय राहणार आहे, पाऊस काय राहणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, ह्याचा विचार करून घेतला नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा शेअर कंपनीचा विकत घेत असता तेव्हा टीव्ही चॅनलमध्ये उद्या काय होणार आहे स्टॉक मार्केटमध्ये हे न बघता त्या कंपनीमध्ये किती ताकद आहे, त्या कंपनीचा बिझनेस किती स्ट्रॉंग आहे हे बघून विकत घेतलं पाहिजे. खरंय. आणि आता तुम्ही त्यांच्या मालमत्तेचा थोडासा उल्लेख केला, तर त्या मालमत्तेच्या आकडेवारीवर पण आपण नजर टाकूया. ती देखील अतिशय थक्क करणारी आहे. आपण बघूया. 11व्या वर्षी त्यांनी सुरुवात केली, जसं आपण मगाशी उल्लेख केला की अगदी लहान वयात त्यांनी सुरुवात केली. 15व्या वर्षी मालमत्ता $6,000 पोहोचली. 30व्या वर्षी $10,00,000 पोहोचली. म्हणजे ज्या पद्धतीने ज्या पर्सेंटेजमध्ये ती वाढते आपण बघतोय. 56व्या वर्षी $100 कोटी आणि 85व्या वर्षी $5,800 कोटी. काय बोलायचं? ॲब्सोल्युटली. आणि हे आपले जे सिनियर सिटीजन्स नेहमी कार्यक्रम बघतात त्यांच्यासाठी तर ही एक चांगली आणि आनंदाची बातमी आहे की 56व्या वर्षापासून 85 वर्षामध्ये जर तुम्ही त्यांचा प्रवास बघितला तर ॲक्च्युअल वेल्थ जी आहे त्यांची ही वयाच्या 60व्या वर्षानंतर सुरुवात झाली होती. सो वयाच्या 60व्या वर्षापर्यंत ही वेल्थ त्यांची कधीच क्रिएट झाली नव्हती. सो त्यामुळे आपल्याला हे म्हणजे एक आहे की, आणि दुसरं कुठेतरी त्यांचा जो सध्याचा अजूनही चालणारा अभ्यास, अजूनही ते जे एन्जॉय करतात इन्व्हेस्टमेंटमध्ये, त्यामुळे त्यांची हेल्थ आजही 85 वर्षी चांगली आहे. त्यांचे पार्टनर ते 92 वर्षाचे आहेत. तर ते मला असं वाटतं कुठेतरी हे जे पॅशन आहे त्यामुळे ह्यांना म्हणजे ते आजही एवढ्या चांगल्या रीतीने हेल्थमध्ये आहेत. ऑफकोर्स त्या दोघांनी असं म्हटलं की म्हणजे वॉरेन बफेट यांनी म्हटलं की त्यांच्या पश्चात ही सगळी वेल्थ ते डोनेट करणार आहेत. सो कुठेतरी हे केवळ पैशाचा, हां ॲब्सोल्युटली, केवळ पैशाचा असा लोभ नाहीये, तर त्यासाठी कुठेतरी सामाजिक बांधिलकी देखील आहे त्यांची. आणि त्यामधनच हा त्यांचा प्रवास अजूनही स्ट्रॉंग होत चाललाय. आणि हाच प्रवास त्यांचा आणखी पुढे कसा झालेला आहे नेमका, खास करून आता ज्या अॅन्युअल मीटिंगचा मी उल्लेख केला एपिसोडच्या सुरुवातीला, त्या मीटिंगमध्ये नेमके कोणकोणते विचार मांडले गेले, त्यासोबतच आता ज्याचा नाईक सरांनी उल्लेख केला त्यांचे पार्टनर चार्ली मंगर, त्यांच्याबद्दल देखील आपण अधिक जाणून घेणार आहोत. मात्र पैसा झाला मोठाचा आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये वॉरेन बफेट यांच्या या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी. पाहत राहा एबीपी माझा.